चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपप्रमाणेच महाविकास आघाडीने सुद्धा कंबर कसल्याचं दिसतंय। भाजप समोर एकतर ही जागा राखण्याचं आव्हान तर आहेच, तर राष्ट्रवादीचा पुन्हा एकदा चिंचवडच्या जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न आहे। मात्र या पोटनिवडणुकीमध्ये अजित पवारांना त्यांच्या एकेकाळच्या समर्थकांनीच आव्हान दिलंय। पुण्याच्या चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राहुल कलाटेंच्या बंडखोरीमुळे या निवडणुकीत चुरस वाढली आहे। भाजपनं दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगतापांना उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादीनं नाना काटेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राहुल कलाटेंनी या निवडणुकीमध्ये बंडखोरी केली आहे। खरं तर या पोटनिवडणुकीतील तिन्ही उमेदवार एकेकाळी अजित पवारांचे सहकारी होते, मात्र त्यांनीच अजित पवारांना या निवडणुकीत आव्हान दिलंय। पिंपरी चिंचवडच्या राजकारणावर नजर टाकल्यास गेल्या 20 ते 25 वर्षांपासून अजित पवारांचा इथल्या राजकारणावर दबदबा असल्याचं पाहायला मिळतंय। काही जण म्हणतात की आम्हीच त्यांचे फॉर्म ठेवायला सांगितले, दुरान्वय देखील संबंध नाही, आम्ही रोकटोक बोलणारे आहोत, आम्ही शेवटपर्यंत त्याला फॉर्म मागे घ्यायला सांगितलेला होता। आता एकदा त्यालाही कळू द्या नक्की त्याच्या मागे किती मतं आहेत ते। दिवंगत लक्ष्मण जगताप हे काँग्रेस पासून अजित पवारांसोबत होते, पण 2009 मध्ये लक्ष्मण जगतापांनी बंडखोरी केली होती। त्यावेळी अजित पवार समर्थकांनी आपली राजकीय ताकद जगतापांमागे उभी केली होती। त्या निवडणुकीत लक्ष्मण जगताप विजयी झाले होते। पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता, पण 2014च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण जगतापांनी भाजपची वाट धरली होती। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं नाना काटेंना उमेदवारी दिली होती, तर राहुल कलाटेंनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती। त्या लढतीत लक्ष्मण जगतापांनी पुन्हा एकदा बाजी मारली होती। ही लढत म्हणजे केवळ एक वेगवेगळ्या 3 पक्षांची असली तरी सुद्धा तीनही अजित पवारांचे कार्यकर्ते आहेत। त्यामुळे अखंड चिंचवड विधानसभा वर्तुळामध्ये जे काही चित्र दिसतं ते जे वातावरण जे आहे ते सगळं अजित पवारांच्या भोवतीच केंद्रीभूत आहे आणि त्यांच्या भोवतीच आहे। 2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती तुटली होती, पण 2019च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा युती झाली आणि चिंचवडमध्ये भाजपनं पुन्हा एकदा लक्ष्मण जगतापांना उमेदवारी दिली। त्यामुळे राहुल कलाटेंनी युतीत बंडखोरी केली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं कलाटेंना पाठिंबा दिला होता। गेल्या निवडणुकीत कलाटेंचा 38,000 मतांनी पराभव झाला होता। यावेळी राष्ट्रवादीनं नाना काटेंना उमेदवारी दिली आहे, तर राहुल कलाटेंनी पुन्हा एकदा बंडाचा झेंडा फडकावत अजित पवारांना थेटपणे आव्हान दिलंय। त्यामुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत कांटे का मुकाबला होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। औरंगाबाद हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला, पण राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर हा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी देखील केली जात होती आणि याच रणनीतीनं सातत्यानं विरोधकांवर आसूड ओढणारे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांना मात्र मोठा धक्का बसलाय। कारण बंब यांच्या बालेकिल्ल्यातील गंगापूर साखर कारखाना ताब्यात घेत ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला धोबी पछाड दिली आहे। औरंगाबाद जिल्ह्यात भाजपला धक्का। गंगापूर कारखान्यात ठाकरे सेनेची सत्ता। भाजपचे आमदार प्रशांत बंब यांना पराभवाचा झटका। शिवशाहीचा सर्व जागांवर दणदणीत विजय। राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्ता असलेल्या भाजपनं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ताकद वाढण्याचा दावा करत 2024 मध्ये औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। पण गंगापूर तालुक्यात मात्र विद्यमान आमदारांना साखर कारखान्याच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलाय। 15 वर्षांपासून बंद असलेल्या गंगापूर कारखाना निवडणुकीकडे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं। या निवडणुकीत आमदार प्रशांत बंब विरुद्ध ठाकरे गटाचे कृष्णा पाटील डोणगावकर यांच्यात सामना रंगला। आमदार प्रशांत बंब यांचं शेतकरी सभासद कामगार पॅनल निवडणुकीत होतं, तर कृष्णा पाटील डोणगावकर यांचं शिवशाही शेतकरी विकास पॅनल होतं। दोन्ही पॅनलचे 20-20 असे एकूण 40 उमेदवार रिंगणात होते। शिवशाही शेतकरी विकास पॅनलनं सर्व 20ही जागा 900हून अधिकच्या मताधिक्यानं जिंकल्या। शेतकरी, कामगार, ऊसबदक सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या सहकार्यानं साथीनं हा पॅनल निवडून आलेला आहे आणि ही पॅनल फक्त निवडून आलं म्हणजे आमच्यावर जबाबदारी आहे। ती जबाबदारी आम्हाला या ठिकाणी पार पाडावी लागणार आहे आणि त्याचं भान ठेवून आम्ही काम करतोय। लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय।
औरंगाबाद जिल्ह्यात 2 केंद्रीय आणि 1 कॅबिनेट मंत्री आणि खुद्द प्रशांत बंब 15 वर्षांपासून विद्यमान आमदार आहेत। पण असं असताना सुद्धा गंगापूर कारखाना निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागलाय। त्यामुळे मैदान गाजवण्याचा दावा करणाऱ्या भाजपला आणखी सरावाची गरज असल्याचंच यातून स्पष्ट होतंय। मागील 15 वर्षापासून गंगापूर साखर कारखान्याचा वाद सुरू होता। त्यानंतर निवडणूक लागली आणि या निवडणुकीमध्ये कोण वर्चस्व दाखवणार याचा वाद आणि वार पलटवार ते भाजपचे आमदार असतील प्रशांत बंब आणि ठाकरे गटाचे डोणगावकर यांच्यामध्ये शाब्दिक वाद देखील पाहायला मिळाला होता। त्यानंतर आता निवडणुकीनंतर शिवसेनेने एक हाती वर्चस्व मिळवत भाजपला येणाऱ्या काळात मराठवाड्यात त्यांची वाट किती कठीण आहे हे दाखवून दिलंय। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद।